2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती आणि पुण्यतिथीला ठराविक पद्धतीनं सगळा उपचार साजरा केला जातो. जसं एखाद्या देवतेचा उत्सव असतो आणि त्या दिवशी जाऊन आपण त्याची पूजा करतो, तसं राजघाटावरती महात्मा गांधींच्या समाधीपाशी जाऊन पुष्पहार अर्पण करणे, पुष्पचक्र अर्पण करणे, काही भजनं तिथे वैष्णवजन ते नेतो काही यासारखे त्याचं एक आयोजन केलं असतं. पांढऱ्या शुभ्र चादरीवरती आपले नेते, पदावर असलेले, पदावर नसलेले, विरोधी पक्षातले सगळे येऊन बसतात आणि गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करतात. हे एक ठराविक चित्र आपण कित्येक वर्षांपासून पाहत आले. गांधींच्या हत्येला सुद्धा आता 74-75 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. गांधीसारख्या महात्म्याची सगळ्यात मोठी अडचण ही असते की जसं तो विरोधकांना तर अडचणीचा असतोच, पण त्याहीपेक्षा त्याच्या समर्थकांना जास्त अडचणीचा असतो. जे स्वतःला गांधीचे अनुयायी म्हणून घेतात, जे स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात, त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यात मोठी अडचणी स्वतः गांधीच असतो. गांधीसारखा माणूस, मी माणूस हा शब्द वापरतोय, महात्मा असा शब्द न वापरता हा माणूस माणूस आहे म्हणूनच ही अडचणीची गोष्ट आहे. नुसता महात्मा दैवतीकरण करणं त्यांना सोपं गेलं असतं समर्थकांना, कारण की तसा तो असला असता. पण तो एक सच्चा माणूस होता आणि हीच गोष्ट त्याच्या समर्थकाला जास्त अडचणीची ठरते. विरोधकांच्या बाबतीत काही बोलायची गरज नाही. त्यांनी तर प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या गांधींच्या शरीराची हत्या करून टाकली आणि ते असं समजले की आपण गांधी संपवला. गोडसे @गांधी.com नावाचं अतिशय सुंदर असं एक नाटक अजगर वजाहत यांनी लिहिलेलं होतं. आणि अजगर वजाहतच्या त्या नाटकाची एक काय म्हणता येईल त्याला मध्यवर्ती कल्पना अशी होती की गांधींना गोळ्या लागतात, पण त्याच्यामध्ये त्यांनी कल्पना अशी केली होती की गांधींचा प्रत्यक्ष प्राण जात नाही, शस्त्रक्रिया होते, गांधी त्याच्यातून वाचतात. आता लक्षात घ्या, गांधींच्या हत्येचा प्रयत्न केला त्या नाटकामध्ये म्हणून गोडसेला तुरुंगात टाकलेलं आहे आणि गांधी आता बरे झालेत. बरे झाल्याच्या नंतर गांधी खेड्यामध्ये जातात आणि परत आपली जे अंत्योदयाचं जे काम होतं, म्हणजे अगदी शेवटच्या माणसासाठी जे काम करायचं. अंत्योदय शब्द मी जाणीवपूर्वक वापरला कारण की तो दीनदयाल उपाध्याय यांच्या संदर्भामध्ये वापरला जातो आणि ते सरकार आता सत्तेवरती आहे. म्हणजे हा जो विषय आहे तो गांधीवादातून कसा आलेला आहे याच्याशी मी जोडू पाहतोय. गांधी ते काम करत असताना त्या अजगर वजाहतच्या नाटकातली संकल्पना सांगतो आहे. ते काम करत असताना स्थानिक स्वराज्य म्हणून जी गोष्ट असते की ते स्थानिक लोकांनी सांभाळावं, त्याच्यामध्ये केंद्र किंवा राज्यांना हस्तक्षेप करू नये ही गांधीची मूळ संकल्पना. आणि गांधी हे असरकारवादी होते, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नको. आता नेमका हा जो मुद्दा आहे तो गांधीवादी स्वतःला आजचे म्हणून घेणारे जे गांधींचे शिष्य, भक्त, अनुयायी यांच्या बाबतीत एक अडचण अशी आहे की त्यांना हा गांधी असरकारवादी परवडणारा नाही. कारण की झालं असं की गांधींच्या नंतर ती सगळी जी काही पुण्य गांधीची ती सगळा पूर्णपणे काँग्रेसचा जो गोतावळा होता किंवा गांधीवाद्यांचं प्रचंड मोठं एक जाळं देशभर पसरलेलं होतं, हे सगळं आयतं नेहरूंच्या ताब्यामध्ये आलं आणि नेहरूंनी ते सगळं सरकारी व्यवस्थेची जखडून घेतलं. म्हणजे वेगवेगळ्या योजना राबवायच्या. सरकारवाद हा नेहरूंनी आणला आणि असरकारवादी गांधी होते. हा जो फरक आहे तो आपल्या सोयीसाठी गांधीवादी विसरले आणि त्यांना ते सोयीस्कर होतं, सरकार सगळं करणार आहे. म्हणजे स्वयंस्फूर्तपणे लोकांनी स्थानिक स्वराज्य सांभाळावं ही गांधींची मूळ कल्पना होती. नेहरू नियोजनवादी होते, नेहरू समाजवादी होते, गांधी समाजवादी नव्हते. हे लक्षात घ्या फरक स्पष्टपणे. गांधी हे असरकारवादी होते आणि तेव्हाचे सगळे नंतरचे गांधीवादी, गांधींचे शिष्य ह्यांना हा गांधीचाच असरकारवाद परवडणारा नव्हता. म्हणजे शिक्षणाची पण व्यवस्था ग्रामीण पातळीवरती पूर्वापार चालत आलेली अतिशय चांगली होती. इंग्रजांमुळे त्या व्यवस्थेमध्ये बाधा आला आणि आम्ही आमच्या त्या शिक्षण व्यवस्थेला मुकलो, हा गांधींचा आरोप आहे. नेहरूंच्या बाबतीत तसं नाही झालं. नेहरूंना उलट तो त्या पद्धतीचं सगळी जी नवीन व्यवस्था इंग्रजांनी आणली ती हवी होती. तुमच्यामध्ये आणि नेहरूमध्ये नेमका फरक काय आता जेव्हा विचारल्याच्या नंतर गांधींनी फार सुंदर पद्धतीने एकच वाक्यात सांगितलेलं होतं की माझी अशी संकल्पना आहे, माझी पूर्णपणे इच्छा आहे की या ठिकाणून इंग्रजाची नीती गेली पाहिजे, इंग्रज राहिला तरी चालेल, पण जवाहरसाठी मात्र इंग्रज गेला पाहिजे, इंग्रजांची नीती राहिली तरी चालेल. हा अतिशय सुरेख आणि नेमका फरक स्वतः गांधींनीच नोंदवून ठेवलेला आहे. पण आताचे जे गांधीवादी आहेत त्यांना सगळ्यांना त्या अर्थाने स्वतःला नेहरूची जी परंपरा आहे ती चालवण्यात धन्यता वाटते, कारण की हे सगळं सरकारवरती अवलंबून ठेवायचं आणि आपल्याला मोकळं सुटायचं आहे. म्हणजे हा लक्षात घ्या तुम्ही, गांधीचा हा भाग गांधीच्या शिष्यांना नकोसा वाटतो. आज या गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवरती आपण विचार करताना
स्वाभाविकपणे असं आपल्याला दिसतं आजही जे काही तथाकथित गांधीचे विरोधक आहेत, गांधी समजून न घेणारे आहेत किंवा ज्यांना गांधी नकोसा वाटतो, ते आजही तशाच पद्धतीने शिवाय देतात. ते आपण एक वेळ समजू तरी शकतो कारण त्यांना विचार करायचा नाही. पण जे स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात, जे स्वतःला गांधींचे अनुयायी म्हणून घेतात, ते सुद्धा सगळं काही सरकारने करावं, सरकारवरती अवलंबून राहावं, सगळं NGO करण जे सगळं गांधीवाद्यांचं आणि स्वाभाविकपणे समाजवाद्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात 1980च्या नंतर झालं. त्याचा परिणाम आता असा दिसतोय की ह्या सगळ्या संस्था लुळ्या पांगळ्या होऊन गेलेल्या, डिमोरलाइज, म्हणजे त्यांच्यामध्ये कसला उत्साह उरलेला नाही. ते सगळे कार्यकर्ते केवळ सरकारी अनुदानावरती अवलंबून आहेत. गांधींची अपेक्षा अशी होती की सर्वसामान्य लोकांनी हे सगळं चालवावं. समाजसेवा ही समाजानं करायची गोष्ट असते, सरकारनी करायची नाही, असं अतिशय स्पष्टपणे मांडणी गांधी करत होती आणि ती सगळ्यांना गैरसोयीची वाटते, गांधीवाद्यांना सुद्धा. गांधी विरोधकांच्या बाबतीत त्या godse@gandhi.com मध्ये एक फार सुंदर संवाद आहे. अजगर वजाचं ते हिंदी नाटक आहे. होतं असं की गांधी अशा पद्धतीने त्या ठिकाणचे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं निवडणुका वगैरे नको म्हणतात, स्थानिक लोकच ठरवतील त्याप्रमाणे निवडणुका होतील, सरकारची मदत नको म्हणतात. शेवटी अशी पाळी येते, नाटकात दाखवलेलं आहे की गांधी नेहरूच्या सरकार विरुद्ध आंदोलन करतात. गांधींनी आंदोलन केल्यावरती अपरिहार्यपणे नेहरूला त्यांना अटक करावी लागते, नेहरू गांधींना तुरुंगात टाकतात, असं नाटकात दाखवलेलं आहे. आणि नाटकामध्ये त्या दोघांचा संवाद आहे अतिशय सुंदर असा. गोडसे गांधीचा हट्ट असतो की मला गोडसेच्या बराकीत ठेवा. बाकीच्यांना वाटतं की असं कसं काय, त्यांनी तुमच्यावरती खुनी हल्ला केलेला आहे, तुम्हाला परत ते म्हणजे काही असो, मला त्याच्याबरोबर राहायचं. त्यांचा एक संवाद आहे. हे 2-3 वाक्यामध्ये गांधींनी गोडसेची वैचारिक पातळीवरती पूर्णपणे त्याला काय म्हणता येईल पराभव केलेला आहे. त्यांचं पहिलं वाक्य असं की तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता का? स्वाभाविकपणे गोडसेचं उत्तर असं की हो मी कट्टर हिंदू आहे. मग गांधींचा अतिशय सुंदर असा पुढचं त्याच्यावरती बिनतोड असा सवाल आहे की जर तुम्ही स्वतःला कट्टर हिंदू म्हणून घेता, हिंदू धर्मामध्ये नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, आत्मा अमर मानलेला आहे, फक्त शरीर मरते होतं. जर तुमचा माझ्या विचारांना विरोध होता तर तुम्ही माझ्या शरीराची हत्या करून काय मिळवलं? गोडसेला काहीही उत्तर देता येत नाही. आपण जर विचार महत्वाचा मानतो, त्या विचाराच्या विरोधामध्ये जर लढायचं तर लढता येऊ शकत होतं. तुम्ही माझी भौतिकदृष्ट्या हत्या करून काय मिळवणार होता? तेव्हा प्रत्यक्ष नाटकात ती हत्या झालेली दाखवली नाही म्हणून तो प्रश्न आहे. याचं उत्तर गोडसेला कुठल्याच पद्धतीनं देता येत नाही. पुढचा त्यांचा प्रश्न असा असतो की ज्याला तुम्ही अखंड भारत असं म्हणता, त्या अखंड भारतातले किती ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष स्वतः गेलेला आहात? गांधींचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे गांधीवादी पण विसरतात, गांधी विरोधकाचं तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे बोलायची काही गरजच नाही. गोखलेंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही भारत फिरून बघा. आणि त्याप्रमाणे गांधीजींनी 3ऱ्या वर्गाच्या प्रवासात केला रेल्वेचा यासाठी की मला रेल्वेत खरा भारत कसा सापडला, असं ते गांधीचं सुंदर वाक्य आहे. आणि गांधींनी गावोगाव जाऊन कितीतरी म्हणजे ज्याला आपण भारत म्हणतो त्याच्यातला महत्वाचा सगळा प्रदेश रेल्वेचा प्रवास करून गांधींनी समजून घेतलेला आहे. हा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरा जो त्याच्यातला प्रश्न आहे तो तर फार सुंदर आहे. अखंड भारत तुम्ही म्हणता, त्याचा नकाशा काय आहे? गोडसे अपेक्षेप्रमाणे त्यांना जो एक नकाशा दाखवतो, ते म्हणाले की तुमचा जो हा नकाशा आहे अशोकाच्या भारतापेक्षाही लहान आहे. जर तुम्हाला अखंड भारत ही जर संकल्पना मांडायची असेल तर ह्याच्यापेक्षा अशोकाचा भारत मोठा होता, त्याचा तुम्ही विचार का नाही केला? तुम्ही उलट जो नकाशा दाखवायला लागला तो ब्रिटिश इंडियाचा नकाशा आहे. अखंड भारत आपल्या परंपराप्रमाणे चालत आलेला भारत जर म्हटलं त्याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त प्रदेश आहे, तो जो तुम्हाला माहितीच नाही. एक लक्षात घ्या, या दृष्टीने त्या नाटकामध्ये फार सुंदर पद्धतीने आलेलं आहे. आणि सगळ्यात शेवट असा आहे की गांधी आणि गोडसेला एकाच वेळेस तुरुंगातून सोडलं जातं. सोडल्याच्या नंतर ते दोघं 2 मार्गाने चाललेले दाखवलेले आहेत. थोडं अंतर जातात आणि काहीच नाही, गांधी फक्त आपला हात मागे करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोडसे वळलेले असतात आणि ते गांधीच्या मार्गाने चालले येतात आणि गांधी त्यांचा हात धरतात. असं त्या नाटकाचा शेवट आहे. आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 75 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा कुठलंही सत्तेवरचं सरकार असो, विरोधक असो, समर्थकही असो, एका अर्थाने ह्या सगळ्यांना अपरिहार्यपणे गांधी त्या दृष्टीनं आपलासा करावा लागतो किंवा अपरिहार्यपणे गांधी आपल्या सगळ्या चौकटीमध्ये येऊन बसतो. कारण गांधी हा अतिशय सुंदर असा माणूस होता, अतिशय सच्चा असा माणूस होता. आज गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवरती ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. गांधी ह्या ॲटनबरोच्या चित्रपटातलं एक अतिशय सुंदर असं दृश्य आहे. गांधींचा आता नंतरचा जो पेहराव होता पंचा त्यांनी घेतलेला आहे, कमरेला आणि खांद्यावरती पांघरलेला,
तर तो आला कुठून, तर त्याचं एक दृश्य असं आहे की ते बिहारमधलं मला वाटतं ते दृश्य आहे. पाटण्याच्या जवळपास गंगा नदीच्या काठावरती गांधी असतात आणि त्यांच्या अचानक लक्षात येतं की पलीकडे एक जी स्त्री आहे ती एकदम बावचळून गेलेली आहे, कारण की तिला लाज वाटते, कारण तिच्या अंगावरती वस्त्र नाहीये, ती आंघोळ करत, अपुरे वस्त्र असतात आणि तिला काहीच करता येत नाही, एवढा मोठा घाट आहे आणि हा पुरुष घाटाच्या पलीकडे. गांधी फक्त एक करतात की आपल्या जवळ असलेला एक जास्तीचा जो पंचा आहे तो असा त्या पाण्यावरती सोडतात आणि तो वाहत वाहत त्या स्त्रीकडे जातो नदीच्या प्रवाहातून आणि ती उचलून घेते आणि आपल्या अंगभरती घालते. तेव्हापासून गांधींनी ठरवलं की आपण वस्त्र जास्त घालायचे नाहीत, फक्त अगदीच नेमके जेवढे पुरेसे तेवढेच फक्त घालायचे आहेत, लज्जा रक्षणार्थ फक्त. म्हणजे ह्या प्रसंगातून गांधी सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत कसा पोहोचत होता. आणि गांधी पण स्वतः एक माणूस होता. गांधींच्या चुका सांगणारे सगळे विसरतात. गांधी स्वतः सांगत आले की मी चुकत पुढे जात आलेलो आहे, मी कसा माणूस आहे. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे, सच्चेपणानं लिहून ठेवलेलं आहे. आणि आता सगळे विरोधक जसं काही त्यांना नव्यानंच काही सापडलेल्या मजकूर असं म्हणून गांधीच्या चुका दाखवतात. गांधीवरती 2 वसंतवाणी मी पूर्वी लिहिलेल्या होत्या. त्या निमित्ताने, गांधी जयंतीच्या निमित्ताने परत एकदा तुमच्या समोर त्या ठेवतो. कुणी किती मारा गांधी ना मरतो, शिल्लक उरतो काळजात. गांधी नाही देह भौतिक अस्तित्व, पल्याड महत्व जाणा जरा. गांधी हा विचार सत्याचा प्रकाश, उजळे आकाश मनोमनी. नितळ निखळ गांधी एक झरा, मूळचाची खरा अंतर्यामी. गांधी खूप सोपा, वाटे प्रचारात, आणा आचारात मग कळे. स्वतःची सोलून अहंकारी त्वचा, गांधी नाम रुचा बनलीही. जीवनी सत्याचा उजळावा क्षण, गांधी तोची कण कांत म्हणे, या गांधीचा ज्या पद्धतीचा इव्हेंट केला गेला, ज्याची मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की गांधी जयंती आणि गांधी पुण्यतिथीला ज्या पद्धतीचे एका अर्थाने आधुनिक नाटकं म्हणूयात आपण करतो, त्याच्यावरची दुसरी वसंतवाणी. 30 जानेवारी 2 ऑक्टोबर बापूंची खबर एवढीच. जनता विसरे महात्म्याचे धडे, पळाली माकडे जंगलात. अहिंसेचे नको आम्हाला टीचिंग, मॉब हे लिंचिंग सुरू झाले. कशाला हवी ती सत्याची झंझट, नको ते झेंगट गळ्यामध्ये. सत्याचे नको हे सत्तेचे प्रयोग, खुर्चीचा वियोग सोसवेना. बापू नको आता जुने उपोषण, सत्ता कुपोषण चालू येते. बापू तुम्ही आता आउटडेटेड व्हा अपडेटेड, कांत म्हणे व्हा अपडेटेड कांत म्हणे. गांधींच्या अनुयायांनाच आता गांधी नको असं वाटू लागलेलं आहे, कारण की सत्ता आणि सत्तेचा लाभ आणि सत्तेची ऊब ही फार मोठ्या काळापर्यंत गांधीवाद्यांनी उपभोगली. आणि आता सत्ता गेल्याच्या नंतर, म्हणजे केंद्रातली सत्ता गेल्याच्या नंतर, विशेषतः राज्यातली गेल्याच्या नंतर आता मात्र हे हातबल होऊन गेलेले, पंगू होऊन गेलेले, सर्वसामान्य लोकात मिसळा असा जो गांधींनी संदेश दिला होता, विरोधक तर सोडूनच द्या, अनुयायी पाळताना दिसत नाहीत. आणि हीच मोठी शोकांतिका गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करावी वाटते. धन्यवाद.